आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्याचा कहर, झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत। आमचे एरंडोली व जानराववाडी वार्ताहर कळवतात की मिरज पूर्व भागाला मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। सलगरे, जानराववाडी, खटाव तसेच लिंगणूर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती। विशेषतः चारचाकी वाहनांना मोठा फटका बसला असून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते। दुपारी 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक हवामानात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली। यावेळी वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने रस्त्याकडील झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या, तर काही ठिकाणी संपूर्ण झाडे उन्मळून पडली। अनेक भागातील विजेच्या तारांवर तसेच विद्युत खांबांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला। परिणामी अनेक गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले होते। वादळी पावसामुळे आंबा बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। सलग 1 ते 1.5 तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले। ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। दुसरीकडे रस्त्यावर पडलेली झाडे आणि फांद्या हटवण्यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते। या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हवामानातील बदलामुळे शेतकरी वर्गही चिंतेत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।